पक्षात राहून अनेक लोकांनी तिकीटं घेतली, मोठमोठे पदं भूषवली, मात्र आता भय आणि लालच या खेळामध्ये ते पक्ष सोडून जे जात आहेत तर त्यांना आमचा नांदा सौख्य बरे, गेल्या घरी सुखी राहा, हा त्यांच्याप्रती असणारा आमचा संदेश आहे. तर काँग्रेस पक्ष हा नेत्यांमुळे नाही, कार्यकर्त्यांमुळेच असल्याचा या ठिकाणी मी पुनरुच्चार करतो. भारतीय जनता पक्ष ही चेटकीन आहे आणि ही चेटकीन काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते ही चटकीन खात आहेत आणि यांच्याजवळ स्वतःचे नेते नाहीत. आणि आता आपल्याला राजकारण करताना हे नेते काँग्रेस पक्षातून ते आयात करीत आहेत. त्यामुळे एकंदरीत चित्र जे आहे तर काँग्रेस मुक्त भारत करणारा भाजपची घोषणा होत असताना आता काँग्रेस युक्त भाजप ही झाल्याचं देखील एक आत्ताची वस्तुस्थिती आहे. कितीही जण पक्षाच्या अनुषंगाने आमचे नेते जर सोडून जात असतील तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि आगामी काळात आम्ही एक दैदिप्यमान काँग्रेसच्या माध्यमातून यश प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. हे संघटनेचं एकंदरीत वातावरण आहे, हे देखील या ठिकाणी विनम्रतेने आपल्या पुढे सांगू इच्छितो. सर, काँग्रेसचे जे माजी आमदार कैलास गोरंट्याल आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस सोडताना काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली, तिकीट देऊन आम्हाला वाऱ्यावर सोडलं विधानसभेमध्ये अशा प्रकारची खंत देखील व्यक्त केली. त्याचबरोबर जालन्याचे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांच्यावर पण त्यांनी नाराजी व्यक्त केली. वाऱ्यावर वरात काढणं किंवा वाऱ्याला लाथा मारणं हे चुकीचं असतं किंबहुना जाताना कुठेतरी एक आरोप करावे लागतात, त्यातला हा असणारा एक भाग आहे. काँग्रेस जेव्हा तिकीट देतं तेव्हा भारतातला सगळ्यात जुना पक्ष हा तिकीट देत असताना अनेक कार्यकर्त्यांची हयात चालली जाते, मात्र त्यांना पंजा मिळत नाही. वारंवार पंजा मिळालेल्या माणसांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे कुठेतरी हा पक्षाने केलेल्या उपकाराचा आणि दिलेल्या संधीचा हा अपमान आहे. प्रदेश उपाध्यक्षाचा राजीनामा दिलाय का त्यांनी? अद्यापपर्यंत त्यांचा राजीनामा हा पक्ष पातळीवर पोहोचलेला नाही. त्यांनी मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून जो 4 महिन्याच्या काळात माझी त्यांच्याशी वारंवार भेट झाली. त्यानंतर मी शेजारच्या जिल्ह्यातील आहे त्यांच्याशी असणारे संबंधही जुने आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलत असताना त्यांनी कधीही कुठेही पक्षाच्या घटनेबद्दल, पक्षाच्या नेत्याबद्दल किंवा झालेल्या प्रसंगाच्या अनुषंगाने कुठेही नाराजी ही व्यक्त केलेली नव्हती. हे त्यांना विचारण्याचं अधिक संयुक्ती योग्य राहील. मात्र अशा प्रकारे कैलास गोरंट्याल यांच्या संदर्भात तुमच्याकडे वरिष्ठांकडे काही तक्रारी आल्या होत्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई होईल या भीतीने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असं म्हणता येईल. पक्ष ते सोडत आहेत. पक्षाने वारंवार त्यांना संधी दिलेली आहे. ते जाण्याच्या अनुषंगानं त्यांनी काही अडीअडचणी असतील तर त्या सोडवण्याच्या अनुषंगानं दस्तूरखुद्द खासदार महोदयांनीच त्यांची जाऊन भेट घेतलेली होती. इतपर त्यांनी त्यांचा निर्णय घेत असल्याचे समजते. त्यामुळे त्यांना चालल्या घरी सुखी राहा याच्याशिवाय मला यावर काही टिप्पणी करायची. अशी पण माहिती समोर येते की विधानसभा निवडणुकीत काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कामं केली नाही म्हणून त्यांचा पराभव झाला आणि कल्याणकारी यांच्या वेळेस सुद्धा कैलास गोरंट्याल काम केलं नाही म्हणून असा पण आरोप झालेला होता. यातून ते पक्षातून बाहेर पडता येईल हा काही पक्ष अंतर्गत पक्षाच्या अनुषंगानं कुठेही आरोप करून जात असताना त्यांना जाण्याकरता, दुसऱ्या पक्षात जाण्याकरता त्यांचा निर्णय, त्यांनी तो निर्णय त्यांच्या स्वखुशीने घ्यावा. यामध्ये पक्षाला पार्टी करण्याचं कुठलंही कारण नाही, नाक ओढण्याची आवश्यकता नाही. परभणीमध्ये सुरेश वरपुडकर असतील, जालन्याचे कैलास गोरंट्याल असतील, सगळे भाजपमध्ये जात आहेत. काय नेमकं कारण असू शकते? काँग्रेसला गळती लागली असं वाटतंय का तुम्हाला? काँग्रेस ही मजबूत या देशातला सर्वात जुना पक्ष आहे आणि ज्या काही विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका आहे ती काँग्रेस पक्ष आज या ठिकाणी करत आहेत. नेते हे जरूर मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक नेते जात आहेत. कोणी ईडीच्या भीतीमुळे जात आहेत, अजून कोणी काही दुसऱ्या भीतीमुळे जात आहेत किंवा लालचेतून जात आहेत. तेव्हा भय आणि लालच हा एकंदरीत असणारा भाजपचा खेळ आहे आणि भारतीय जनता पक्षाला दुसऱ्या पक्षाचे नेते त्यांच्या पक्षात घेताना लाज वाटली पाहिजे आणि ही त्यांनी आता लाजही त्यांची जी आहे ही गुंडाळून ठेवली आहे. विधान भवनाचा त्यांनी विधानसभेला क्लब केलाय. विधानसभेचा परिसर हा WWFची आता आखाडा केलाय आणि महाराष्ट्रभर त्यांनी आता
कुठेही तत्व किंवा प्रणाली बाजूला ठेवून सरसकट काँग्रेसला फोडा अशा स्वरूपाची जी भूमिका घेतलेली आहे ही त्यांचा पक्ष पोकळ आहे. त्यांना नरेंद्र मोदींचा फार ठिकठिकाणी ते गौरव करत असतात, मात्र त्यांच्याजवळ कोणताही करिश्मा राहिलेला नाही. त्यांना दुसऱ्या पक्षातले नेते आयात केल्याशिवाय स्वतःचा पक्ष टिकणार नाही. ही त्यांच्या पक्षाला लागलेली दुसऱ्या बाजूला ही गरगर आहे असं म्हटल्यासही आगामी काळाच्या संदर्भाच्या अनुषंगाने चुकीचं ठरणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.